ला 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 ला. भूक लागली बरं का आता. किती वाजले काय माहित. येणं कसं काय मोबाईल ठेवला इथं आज. 1:30 वाजला. कोणी पवन येणं कसं काय मेसेज केले त्याला. लग्नानंतर तू खूप छान दिसायला लागलीस. आपण कधी भेटणार. लवकरच भेटू. हिला काय गरज आहे मेसेज करायची. हा असे उद्योग करते बाई. मी तरी म्हटलो ही 1 मिनिट सुद्धा मोबाईल हातातून खाली ठेवीत नाही. बाई माझा मोबाईल कुठं ठेवलं मी सापडणच मला. हो माझा मोबाईल. अग हा काय धर. जेवायचंय नव्हतं मला. मला नाही भूक. तूच कर जेवण. का काय झालं. चला ना जेवायला. मी सुद्धा नाही जेवले अजून. मला काय करायचं. जेवण आहे तशीच राह. हा अहो काय झालं तुम्हाला. ओ ह्यांना काय झालं आता. काय रे मेसेज. काय रे शंकर. काय नाही भाऊ. चेहरा नाही उतरला. काय जे आहे ते बरं आहे. काय झालं. अरे काय सांगू तुला आता. काय सांग ना आता. अरे मित्राला काय असतो सांग ना. माझी बायको आहे ना हा एका पोराला मेसेज करती. काय रे. आणि तो काय म्हणतो हिला का आपण कधी भेटायचं. हा तू सुंदर दिसायला लागली. आणि ही पण म्हणतीये लवकर भेटू. काय गरज आहे हिला मेसेज करायची. हा लग्न झालंय ना आता. हेच तर बायांचं कळत नाही राव. काय सांगायचं आता. मला वाटतंय त्यांचं 100% ना हा लफड आहे. अरे काय सांगतो. अरे माझ्या घरात सुद्धा 5 वर्षापासून हेच चालू आहे. म्हणजे 5 वर्षापासून चालू आहे. रोज कोणाला तरी मेसेज चालू आहे. म्हणजे तुझी बायको सुद्धा कोणाला तरी मेसेज हो करते. हो कधी भेटू. गावात आले मी भेट. असे मेसेज मी रोज वाचतो. काय आता. अरे 5 वर्षापासून गप्प आहे. आणि काही बोलायला गेलं तर काय म्हणती. काय संशय घेता तुम्ही असा विषय. संशय म्हणजे तू बघितलं ना स्वतः. हा बघितलं ना मी. 5 वर्ष सहन केलं. हो माझ्यासारखी ने ना घटस्फोट दिला असता डायरेक्ट. पण ती काय बोलती माहिती का मित्र आहे म्हणती माझा फक्त. फक्त मित्र. मित्र मित्र म्हणायचं हा. आणि गुलगुलू बोलायचं. यांचं आहे ना 100% लफड असणार आहे. अरे काहीतरी असणार आहे. आता आजच्या काळात संसार करणं म्हणजे ना अवघड झालंय. त्यांना काही बोललं तर ते सगळे निघून जातात घरी. नाही नाही, मी ना हा. लवकरच घटस्फोट घेणार आहे. डायरेक्ट घटस्फोट घेणार आहे. मला आहे ना अजून थोडासा प्रूफ भेटला ना. हा बघ पण घटस्फोट घेतला तर बायका कुठे मिळतात आजकाल. तसं राहू. मग काय आशा सोबत राहायचं का. हा नाही तू विचार ना तिला आधी गोड बोल काय आहे ते विचारून घे. तेच करणार आहे. म्हणजे या शेण खाणार बाहेर. हा. हा? आणि आपण नीट राहायचं. तेच विषय रे. काहीच कळत नाही मला. मी माझंच परेशान काहीच नाही मला वाटलं तुझ्यापाशी आल्यावर दुःख हलकं होईल. अरे. पण काय उघड्यापाशी नागडे गेलं ना रातभर थंडीनं मेलं. अरे माझं तसंच झालंय. काय करू आता. काय नको करू तू आता. जाऊ नाही दे. एक काम करतो. तू एवढं घटस्फोट घ्यायला तयार आहे. पण मला पण हिंमत आली रे तुझ्यामुळे आता. मी का गपचूप ऐकून घेतो सगळ्या गोष्टी. नाही नाही ऐकूच नको तू. हा ना? हा तू सुद्धा आहे ना सोडून दे बायकोला तुझ्या. काय मित्र मित्र काय करायचं यांना. काय मला नवरा असताना मित्राची काय करायचं. मग अरे मी तुझ्यासारखंच करतो आता. बरं चल हो. जातो घरी मी. मग काय झालं सांग मला. हा माझं बी करून टाकतो मी आता. काय कसं नाही बसले. हो आणि शंकर. अहो काय माहिती कुठं गेलं ते. आता गेले बाहेर. हा की माझ्याशी बोलले पण नाही. तसेच उठून गेले. म्हणजे इकडे बसला होता ना. हो मग तुला काही सांगूनच गेलं नाही. नाही सांगून गेले काहीच ते. काय चाललंय काय काय त्याचं काही कळानच. हां तर जेवणाचा टाईम झाला आहे. हां जेवण करून गेला का. नाही ना नाही जेवण करून नाही गेले. मी त्यांचीच वाट पाहते. बरं चल जाऊ दे. तो ये कवत पण जेवायला माल दे जेवायला ओढत चल. अहो थांबा ना येतील ना ते. मग सगळेच जेवूयात. आता तो केव्हा येईल. हां बरं त्याला फोन लाव पाहिजे कप्पा. तुम्हीच लावा. बरं मिस लाव का. हॅलो काय रे कुठे रे शंकर्या. हा घरी ये ना. जेवायच नाही तुला. हा लवकर ये मग. हे टुकार पण आहे संग काय. हे काय झालं.
येतो म्हणलं. आले. इकडे बस ना. बसा तुम्ही. चल जेवण चल उठ. मला नाही जेवायचं, मला भूक पण नाही. खबर आज आज काय काय गावात गेला काही खाऊन आला का? माझी भूकच पळाली. भूक पळाली? अहो सकाळी तर तुम्ही मला बोलले हे कर ते कर, मी सगळं करून बसले नाही. आता काय झालं भूक पळायला तुमची? खाय ना तूच मग. असं का उलट बोलताय तुम्ही? काय झालंय? मग कसं बोलू? प्रेमाने बोलू? रोज तर असे नाही बोलत तुम्ही, मग आज काय झालं असं बोलायला? काय नाही झालं. काय झालं सांगा ना मला. काय सांगून उपयोग आहे का आता? हा, जे झालं ते झालं. काय झालं? जे झालं ते झालं, मला सांगितल्याशिवाय काय करणार आहे? अरे तवली बायको शांकराची. आता नाही राहिली बायको माझी. म्हणजे काय? मला घटस्फोट घ्यायचा. खबर घ्यायचा म्हणजे घ्यायचा. मला विचारू नका का घ्यायचा आणि कशाला घ्यायचा. अहो तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय? मला समजतंय, तुला समजतंय का? हा, अहो असं काय केलंय मी? तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलताय. काय राहिलं करायचं आता? हा, काय राहिलं? मी काय केलं? माझी चूक मला सांगा पहिली. मला नाही माहित. तुला समजायला पाहिजे स्वतःला काय चूक केली. हो मी अशी काही चूक केली? तुम्ही असं बोलताय माझ्यासोबत? लय शानी तू. काय चूक नाही केली तू. आम्हीच मूर्ख आहे तर. हो मग मी मूर्ख आहे का? मी तुम्हाला विचारते ना काय केलंय, मी सांगा ना मला. ह्याच्या आई वडिलांना घेऊ बोलून त्यांच्या समोर सांगू. अहो माझ्या आई वडिलांना बोलवण्याआधी मला सांगा ना. ती आल्यावर मी सगळं सांगल, तुला सांगणार नाही. अहो पण काय प्रॉब्लेम आहे मला सांगायला? तुम्ही मला सांगा ना. बरं मी काय म्हणतो बाई ऐक आताच कर तो आई वडिलांना फोन करून घे तेव्हा तो सांगाल म्हणतोय ना. हा कर बरं फोन कर. आणि तुझ्या मामाला आहे ना पहिल्यांदा बोलव. लय मध्ये मध्ये करीत होता. लय पोरगी आमची चांगली हेन तेन. हा, मग मी काय वाईट आहे का? मी काय केलंय तुमच्यासोबत असं वाईट?